ताई नमस्कार. नमस्कार. आज ताई जागतिक महिला दिनानिमित्त आपण येथील ज्या काही सामाजिक असतील, राजकीय असतील, व्यावसायिक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करणार आहेत, अशा महिलांना आपण एक वैद्यकीय सल्ला काय देणार आहेत आणि आपण डॉक्टर या नात्याने त्यांना काय सांगणार? मी डॉक्टर वसुधा गजानन आंबेकर. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. माझं असं मत आहे की बाबा, स्त्री म्हणलं की आता स्त्रीच्या अनेक आजार आहेत, तिच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण स्त्रियांचं कसं आहे की बाबा, त्या स्वतःकडे दुर्लक्षपणा करून फॅमिलीला पुढे करण्यामध्ये त्या जास्त हे असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला हवं. साध्या साध्या गोष्टी आहेत हेल्थच्या बाबतीमध्ये की ज्या आपण दुर्लक्षपणा करतो. आता मासिक पाळीचा प्रॉब्लेम बायकांमध्ये खूप कॉमन आहे. काही जणांना मासिक पाळी येते, पण अगदी 4 दिवस जाणं हे अगदी योग्य आहे. पण काही काही बायकांना 15-15 दिवस जाते आणि ती तिच्या हसबंडला ह्या गोष्टी शेअर पण करत नाही. तेव्हा वाईट वाटतं की बाबा, अजूनही महिला आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. तर महिलांनी साधी गोष्ट आहे, दर महिन्याच्या मासिक पाळीकडे जरी लक्ष दिलं, बऱ्यापैकी गोष्टी तिथंच सॉल्व्ह होतात. का तर त्यांचा हिमोग्लोबिन लेवल कमी नाही होणार, त्यांना चिडचिड नाही होणार, त्यांना त्यांच्यात अशक्तपणा जाणवणार नाही. का तर खूप गोष्टींचा संघर्ष असतो. फॅमिली म्हणजे एकाच गोष्टीचा संघर्ष नाहीये. ती कोणाची तरी वाईफ असते, कोणाची तरी मुलगी असते, कोणाची तरी सून असते. तिला सगळ्यांसाठी घरामध्ये तिचा स्वतःचा विचार सोडून देऊन ती सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ती दुसऱ्यांसाठीच जगत असते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा, तुम्ही स्वतःसाठी पण जगा, त्यातला त्यात वेळ काढा. मासिक पाळीचे आजार वाढत चाललेले आहेत. मासिक पाळीमध्ये आजकाल बायकांना पिशवीचे कॅन्सर खूप जास्त कॉमन झालेले आहेत आणि एज लिमिट राहिलेली नाहीये. शक्यतोवर तरी अगोदर होतं की बाबा 50च्या पुढे प्रॉब्लेम्स येत होते, पण आता तसंही राहिलेलं नाहीये. आता तुम्ही 40-30च्या आतही लेडीजमध्ये कॅन्सर हा दिसतोय आणि कॅन्सरचे लक्षणं जास्त हेवी फ्लो, पाळीमध्ये हेवी फ्लो होणे, पोट दुखणे, तुम्हाला पांढऱ्या कपड्याचा त्रास होणे किंवा संबंध झाल्यानंतर रिलेशन हसबंड वाईफचे झाल्यानंतर पोटात दुखणे, ह्या गोष्टी इतक्या कॉमन आहेत की त्या तुम्ही शेअर केल्या तर त्या समोर येतील. अदरवाईज फार डिफिकल्ट राहतं. जर मासिक पाळीमध्ये त्रास होतो आणि तुम्ही घरीच बसताय, तुमचे HB लेवल्स डाऊन होणार. 15-15 दिवस तुम्हाला कपडा जातो, तर तुम्हाला काम करण्याची कशी इच्छाशक्ती राहील? राहणारच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बायकांना हाच सल्ला आहे की बाबा, मासिक पाळीकडे दुर्लक्षपणा करू नका. रेग्युलर येणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि ती 4च दिवस जाणं हे जास्त महत्वाचं आहे. काही महिला आहेत ते शेअर करत नाहीत, अशा महिलांना काय सांगणार? शेअर करण्यासाठी कसं आहे बघा, आता तुम्ही तुमच्या फॅमिली लेवलमध्ये तो गॅप दूर करायला हवा. आता आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला हातात कलम दिली आणि आपल्याला जगाशी लढण्यासाठी तिने एवढा मोठा साथ दिलाय की आपण ते विसरून जर असं वागत राहिलो तर खूप अवघड आहे ना. सावित्रीबाईंना तुम्ही समोर ठेवा. जिजामातांनी आपल्याला लढण्यासाठी काय नाही शिकवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही कामं करा, घरातली कामं राहू द्या, सगळं करा. पण तुमच्या मुलांना चांगलं वळण द्या आणि स्वतः पण वेळ काढा. एक्सरसाइजला वेळ द्या, डाएटला वेळ द्या. तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुम्ही जे घरात जे बनवता त्यातच, मी माझा नवरा जेवल्याशिवाय जेवणार नाही, ह्या चुकीच्या भावना बंद करा. तुम्ही तुमची हेल्थ सांभाळली तरच स्त्री हे कसं आहे, एक पाठीचा कणा आहे पूर्ण फॅमिलीचा. जर ती व्यवस्थित आहे तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याच्या सोबत बसून जेवण केलं पाहिजे, त्यांच्या सोबत शेअर केले पाहिजे सगळ्या गोष्टी. तरच तुम्ही आज आपण आधुनिक शतक म्हणतोय त्या लेवलला आपण येऊ. अदरवाईज काय, ते परत त्याच मागच्याच जुन्या ह्याच्यामध्ये की बाबा, बाईनी नवरा जेवल्याशिवाय जेवायचं नाही किंवा बाईनी घराच्या बाहेर जायचं नाही किंवा आता ती तिचे आजार शेअर करायचे नाही. हे चुकीचं आहे. माझ्या मते तरी हे चुकीचं आहे. बायकांनी आता स्वतः समोर यायला पाहिजे. तुम्ही तुमच्याकडून तुमच्या मुलीला शिकवण देताय. आज तुम्हाला मुलगी असेल, तुम्ही जे वागाल तुमचे संस्कार घेऊन ती पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सशक्त व्हा, तेव्हा ती सशक्त होईल. हे माझं स्पष्ट मत आहे. सध्या तरी मायग्रेशनचं प्रमाण महिलांमध्ये जास्त प्रमाणात वाढलेलं आढळून येत आहे.
अशा विचार करणाऱ्या महिलांसाठी आपण काय संदेश देणार आहे आमच्या माध्यमातून? माझं मत आहे की बाबा मायग्रेन हा एक आजार नव्हे, हे एक लक्षण आहे जे की काय करतात बायका, डाएट व्यवस्थित नाहीये, त्यांचं एक्सरसाइज नाहीये, त्यांना स्ट्रेस असतो, दिवसभर कामाचा स्ट्रेस असतो आणि मग त्या स्ट्रेसमध्ये डाएट व्यवस्थित घ्यायचं विसरून जातात आणि मग त्यांना हा प्रॉब्लेम येतो की बाबा त्यांना चक्कर येणे, उगाच गळून गेल्यासारखं वाटणे, हेडेक हाय, खूप जास्त हेडेक होणे, अननेसेसरी गोष्टींचा विचार करणे, हा जर टाळला तर माझ्या मते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुम्ही डाएट व्यवस्थित घेतलं तर माझ्या मते सगळ्याच आजारांचे इथंच म्हणजे आजार कमी होऊन जातील सगळेच. सध्या काही नांदेडला निर्भया रॅली जी पोलीस स्टेशनच्या वतीने